Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची मध्ये आपलं स्वागत. मी आज तुम्हाला राजम्याची भाजी दाखवणार आहे. तो राजमा कसा, हा सुखा राजमा आहे तो आपण आता पाहूया. तर मी राजमा हा भिजत ठेवलेला होता सकाळी आणि तो शिजवून घेतलेला आहे. पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा पहा, हा राजमा हा असा असतो. हा पहा, राजमाचे हे सुखे दाणे असे असतात. हे पहा, तर त्याची भाजी कशी करतात ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम मी लसूण ठेचून घेतलेली आहे. हे पहा, त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण ठेचून घेतले, एक बटाटा बारीक चिरलाय, थोडासा फ्लावर, टोमॅटो आणि एक कांदा, एक टोमॅटो. तर सर्वप्रथम मी लसूण ठेचलेला तो त्याच्या तेलामध्ये टाकतो. हे साधारण मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि लगेच त्याच्यावरती मी राई जिरं टाकणार आहे. लगेच मी त्याच्यावरती थोडीशी हळद टाकणार आहे. आता मी हा कांदा आहे तो पण मी त्याच्यात टाकतो. टोमॅटो पण तसाच टाकून घेतो. मी चांगलं ढवळून घेतो. आता मी याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. हा पहा, हा साधा मसाला, एक चमचा लाल मसाला आणि थोडासा चवीनुसार गरम मसाला. तुम्हाला जर भाजी तिखट असेल तर तुम्ही मसाला जास्त ॲड करू शकता. पण कडधान्याची भाजी थोडीशी तिखटाला बरी लागते. ही भाजी मी एकदम कोरडी सुद्धा करत नाहीये. तुम्ही ही भाजी जर केली नसेल तर करून पहा. आता मी याच्यामध्ये वाटण म्हणजे सुक्खं खोबरं आहे ते मी टाकणार आहे. ओल्या खोबऱ्याचं ची पेस्ट केलेली आहे ती मी आता ह्याच्यात टाकतो. ही पहा, तर मस्तपैकी आपण हे खोबरं आहे ते एकत्र करून घेऊ. आपली भाजी आता एकत्र झाली. आता त्याच्यामध्ये मी बटाटा आणि फ्लावर हे पण टाकतो. ते पण एकत्र करून घेतो. आता आपण याच्यामध्ये शिजवलेला जो राजमा आहे तो पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ. हा पहा, हा शिजवलेला राजमा आहे.
आपण एकत्र करूया. आणि आता हे जे शिजवलेलं पाणी आहे ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण त्याचे जे प्रोटीन असतात शिजवताना ते त्याच्यात उतरलेले असतात, म्हणून ते पाणी आपण टाकून नाही देत. आता तुम्ही म्हणाले तर तुम्ही कांदा लसूण हे कांदा खोबरं टाकलं फोडणीला तेव्हा मीठ का नाही टाकलं. दरवेळेला तुम्ही सांगता शिजायचं असेल तर मीठ टाका म्हणून. तर आम्ही शिजताना ह्याच्यामध्ये राजम्यामध्ये थोडंसं जास्त मीठ टाकलेलं होतं, जेणेकरून तो लवकर शिजायला. आणि राजमा शिजवायचा असेल तर तो कुकरलाच शिजवा तुम्ही, तो चांगला शिजतो म्हणून. आणि आपल्याला लागलंच तर आपण चवीनुसार मीठ त्याच्यात टाकणार आहोत. तर आता हे कढी येऊ दे भाजीला, आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता रेडी आहे. बटाटा पण आपला शिजलेला आहे. बापा, फ्लॉवरसुद्धा शिजला आहे. मी जरासा रस ठेवलेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही भाजी जरूर करून बघा. चपाती किंवा भाकरी, भात याच्याशी आपण ही भाजी खाऊ शकतो. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.